महाराष्ट्राच्या राजकारणात म्हणाल तर एक कायम आम्ही एक संस्कार आणि संस्कृती पाळली. आम्ही निवडणुका एकमेकांच्या विरुद्ध लढलो, एकमेकांचा पराभव करण्याचा प्रयत्न केला. पण आमचा जो इंटरेस्ट आहे लोकशाहीमध्ये हा शेवटी राज्याचा विकास, जनतेचा विकास, आणि तो जे सरकार करतं विरोधी पक्षानं त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टीनं पाहायला हवं. जसं देवेंद्रजी फडणवीस यांनी गडचिरोलीमध्ये काही चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला, सुरुवात केली, आम्ही त्यांना पाठिंबा दिला. एक परंपरा या राज्याला आहे. यशवंतराव चव्हाण असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, वसंतराव नाईक असतील, फार मोठी परंपरा राज्याला आहे की व्यक्तिगत शत्रुत्व न ठेवता राजकारण केलं पाहिजे. पण व्यक्तिगत शत्रुत्व ठेवून राजकारण करण्याची परंपरा महाराष्ट्रामध्ये दुर्दैवानं भारतीय जनता पक्षानं सुरू केली. हे मान्य केलं पाहिजे. आपल्या राजकीय शत्रूंना, राजकीय विरोधकांना खोटे गुन्हे, खोटे खटले दाखल करून त्यांना तुरुंगात टाकायचं, ईडी, CBI, पोलिसांचा वापर करायचा, ही परंपरा या महाराष्ट्रात कधीच नव्हती. ती परंपरा जर संपवणार असतील कोणी सध्याचे मुख्यमंत्री, तर ती या राज्याचं राजकीय वातावरण चांगलं राहावं यासाठी त्यासाठी फायदाच होईल. राउत साहब, इन्होंने बताया कल देवेंद्र फडणवीस ने एक इंटरव्यू के दौरान शरद पवार को लेकर बयान दिया है उनके साथ आने को लेकर कि राजनीति में कोई भी भूमिका नहीं होता है, कुछ भी चीज़ें जो है वो संभव हो सकती है. उद्धव ठाकरे भी वहाँ जा सकते हैं, अजित पवार यहाँ आ सकते हैं, काही पण शक्य नहीं. कौन कहाँ जाएगा, नहीं, कौन कहाँ जाएगा, कौन कहाँ आएगा, ये हमारे मित्र देवेंद्र जी नहीं तय करेंगे. अपने अपनी पार्टी की एक भूमिका होती है, एक आइडियोलॉजी होती है. आपने हमारी पार्टी को जिस तरह से तोड़ा है, ये कौन सा आइडियोलॉजी में बैठता है भाई. ज़रूर कि महाराष्ट्र में एक परंपरा रही है कि हम किसी से व्यक्तिगत दुश्मनी नहीं करते राजनीति में, या एजेंसीज का मिसयूज करके किसी को जेल में डालो, किसी के फैमिली को तकलीफ दो. ये शुरुआत जब से भारतीय जनता पार्टी सत्ता में आई है तब से हुई है कि आपने राजकीय विरोधी को झूठे मुकदमे, झूठे अपराध में डालकर जेल में डालो, ख़त्म करो. अगर ये परंपरा आप तोड़ने जा रहे हो तो हम आपका स्वागत करेंगे, लेकिन राजनीति में जंग जारी रहेगा जब तक आप तानाशाही, या जिस प्रकार के भ्रष्टाचारियों को साथ लेकर आप सरकार चला रहे हो, ये जब तक चलेगा तब तक हमारा एक ये राजनीतिक जो संघर्ष है वो जारी रहेगा. देवेंद्र फडणवीस याच्यात पुढे असे बोलले होते, देवेंद्र फडणवीस याच्यात पुढे असे बोलले होते की राज ठाकरे की उद्धव ठाकरे, तर देवेंद्रजी असे बोलले होते की राज ठाकरे माझे मित्र आहे पण उद्धव ठाकरे माझे शत्रू नव्हे. चांगली गोष्ट आहे. राजकारणात कोणीच कोणाचा शत्रू आणि कायमचा मित्रही नसतो आणि कायमचा शत्रूही नसतो. आम्ही 25 वर्ष मित्र होतोच ना. देवेंद्रजी जेव्हा राजकारणात नव्हते महाराष्ट्राच्या, तेव्हापासून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती, अटल बिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, अडवाणी साहेब, आम्ही सगळ्यात भाजपचे सगळ्यात जुने आणि विश्वासार्ह मित्रच होतो. पण आज आम्ही मित्र राहिलो नाही, मित्रांना लाथ घातली. त्याच्यामुळे स्वाभिमानी पक्ष असल्यामुळे आम्ही आमचं राजकारण सुरू केलं. पण राजकारणामध्ये काही असंभव नसतं. मी यासाठी सांगतो आहे की जर भारतीय जनता पक्षाचं राजकारण जे आहे हे व्यक्तिगत सुडाचं आणि व्यक्तिगत शत्रुत्वाचं आहे. या महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाणांपासून बाळासाहेब ठाकरे, वसंतराव नाईक, माननीय शरद पवार असे अनेक नेते झाले. त्यांनी व्यक्तिगत सुडाचं राजकारण कधी केलं नाही, किंवा सेंट्रल एजन्सी, पोलीस यांचा गैरवापर करून आपल्या राजकीय विरोधकांना तुरुंगवास भोगायला लावलं नाही. हे सत्य आहे. ही सुरुवात या राज्यात आणि देशात भारतीय जनता पक्षाने गेल्या 10 वर्षात केल्यामुळं राज्याचं आणि देशाचं माहोल बिघडला. ते जर ते सुधारणार असतील, पर्यावरणाचा संतुलन करणार असतील या बिघडलेल्या, तर आम्ही त्यांच्याकडे पाहू की चांगलं राज्य करताय. पर्यावरणाच्या संतुलनावर आपण बोलले तर पुष्पगुच्छ, विधानसभेत दिलेलं पुष्पगुच्छ, देवेंद्रजींनी केलेले काल वक्तव्य, बदलांचं नाही बदलाचं राजकारण मी करणार आहे हे, आणि आता आपले केलेले पर्यावरणात बदल होत असेल तर काय संकेत समजायचे? नाही, संकेत नाही आहे.
महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण हे गढूळ असू नये ही आमची पहिल्यापासून भूमिका आहे. सत्तेवरती कोण येतं आणि कोण राहतं यापेक्षा हा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचं वातावरण चांगलं राहिलं पाहिजे हे विचार करणारे आम्ही लोक आहोत. कारण आम्ही बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदय सम्राट त्यांच्याबरोबर आयुष्यभर काम केलेले माणसं आहोत. आम्ही कधी व्यक्तिगत शत्रुत्व ठेवलं नाही. पण हे राजकारण अशा प्रकारचं भारतीय जनता पक्षानं सुरू केलं. दुर्दैवानं देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाकडनं आम्हाला एक चांगली अपेक्षा होती. पण त्यांना अशा लोकांनी घेरलं त्या काळामध्ये आणि त्यांनी फडणवीस यांची प्रतिमा पूर्णपणे मलिन करून टाकली. सर रितेश राणे ने कहा है कि ईवीएम का नया मतलब है एवरी वोट अगेंस्ट मुल्ला. नाही मुझे मालूम. सर मोदीजीने ताजा काल म्हटले की अंतिम पाऊल पाय पसरायला पाहिजे. शेतकरी कर्जमाफीचा मी कधीही माझ्या भाषणात उल्लेख केलेला नाही. शेतकरी कर्जमाफीचा उल्लेख त्यांच्या भाषणात केला नसला तरी भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात त्याचा उल्लेख आहे. भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात 2100 रुपये लाडक्या बहिणींना आणि कर्जमाफी शेतकऱ्यांना हे भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात जर स्पष्ट लिहिलं असेल आणि त्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये आपण अर्थमंत्री असाल तर तुम्ही काय बोलताय आणि बोलला नाही तुमच्या भाषणात याला काय अर्थ राहत नाही. जाहीरनाम्यातलं प्रत्येक वचन तुम्हाला पूर्ण करावं लागेल. शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी लागेल. लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्यावे लागतात. वडेट्टीवारांनी काल आरोप केला होता की 2 दिवसात बोलणी झाली असती तर हे चित्र झालं नसतं. जागा कोण म्हणताय? विजय वडेट्टीवार आणि तुमचं नाव पण घेतलं काल की बोलणी करण्यात संजय राऊत 2 वाजताच्या बैठका 18 दिवस लांबल्या गेले जागा वाटप. बघा ते काय बोलतात त्यांच्याकडे फार लक्ष द्यायची गरज नाही. हरियाणामध्ये आम्ही होतो का? हरियाणामध्ये काँग्रेस पक्षाबरोबर समोर कोणीच नव्हतं. ते एकटेच होते. मग हरियाणामध्ये का हरलात? अशा अनेक राज्यामध्ये जम्मू काश्मीरला का हरलात? महाराष्ट्रात काही लोक कोट शिवून तयार होते मुख्यमंत्री पदाचा. आम्ही नव्हतो त्याच्यामध्ये. शिवसेना हा महाराष्ट्रातला एक प्रमुख पक्ष आहे. प्रादेशिक पक्ष आहे. काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे. बरं पश्चिम बंगालला काय शिवसेना होती का? होती काय शिवसेना? मग अख्ख्या देशभरात तुमचा पराभव का होतो आहे? तिथं सर्वत्र आम्ही आहोत का? तिथं सर्वत्र संजय राऊत आहेत. विजय वडेट्टीवार स्वतः त्या बैठकांना हजर असायचे होते ना. स्वतः आघाडीमध्ये समन्वयाची आणि तडजोडीची भूमिका स्वीकारावी लागते आणि आघाडीमध्ये जे ही भूमिका स्वीकारत नाहीत त्यांना आघाडीमध्ये राहण्याचा अधिकार नसतो. मोदीजीने कहा मोदीजीने कहा पुढे मुंबई महानगरपालिकेमध्ये कुठेतरी शिवसेना एकत्र मुंबईसह नागपूरपर्यंत मी सांगेन आम्ही स्वबळावर लढू. काय होईल ते होईल. एकदा आम्हाला आजमावायचंच आहे. नागपूरला सुद्धा मी स्वबळावर लढणार आहोत. माननीय उद्धवजीने आम्हाला तसे संकेत दिले. आत्ताच मी आमचे या शहराचे शिवसेनेचे प्रमुख प्रमोद मानमोडे यांच्याशी चर्चा केली. शिवसेना शहर प्रमुख. आणि असं आमचं ठरतं आहे की मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नागपूर असेल, कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? आघाडीमध्ये मग लोकसभा विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही आणि त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो. महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये स्वबळावर लड़ून आपापले पक्ष मजबूत करावे. मोदी जी ने कहा है कि मैं भी इंसान हूँ, मुझसे भी गलती हो सकती है. मैं उनको इंसान मानता नहीं, वो भगवान है. सर संदीप भगवान होता है. एक बार जब किसी ने घोषित किया कि ये भगवान का अवतार है तो इंसान कैसा बन जाता है? हाँ, आप मुझे बताइए. ब्रह्मदेव इंसान है क्या? नहीं, वो भगवान है. विष्णु भगवान है, वो विष्णु के 13वें अवतार है. तो अब जो अवतारी है, जिसको अवतार माना गया है, वो खुद बोल रहा है मैं इंसान हूँ, कुछ गड़बड़ है, केमिकल लोचा है. हिंदी में शिवसेना अकेली लड़ने जा रही है महापालिका सीट. जो कांग्रेस के नेता है संदीप दीक्षित दिल्ली में कांग्रेस के नेता वो कह रहे हैं कि जो पार्टियां आम आदमी पार्टी को दिल्ली में सपोर्ट कर रही है उनका कोई वजूद दिल्ली में नहीं है. ठीक है, देख लेंगे. नहीं होगा वजूद. कांग्रेस ने आपका वजूद दिखाना चाहिए. हमारी शुभकामनाएं है. बोलिए. राउत साहब, हिंदी में आप अकेले लड़ने जा रहे हैं मुंबई और नागपुर, पूरा महाराष्ट्र में. क्यों नहीं लड़ेंगे? लोकसभा में हम इंडिया ब्लॉक बनाया था महाराष्ट्र में.
विधानसभा के लिए महाराष्ट्र विकास आघाड़ी बनाई थी। आघाड़ी में बहुत से कार्यकर्ताओं का हम उनकी जो इच्छा रहती है लड़ने की वो पूरी नहीं कर सकते। तो लोकल बॉडीज, चाहे महानगर पालिका हो, चाहे जिला परिषद हो, चाहे नगर पालिका हो, वहाँ कार्यकर्ताओं को लड़ने का मौका देना चाहिए। हम नागपुर में भी अपने बल पर लड़ेंगे और मुंबई में भी लड़ेंगे, सभी जगह पर लड़ेंगे। इंडिया संगठन के ऊपर इंडिया संगठन इंडिया ब्लॉक बचा नहीं है, ऐसा डी राजा का कहना है। इंडिया ब्लॉक बचाने की जिम्मेदारी कांग्रेस पार्टी की है। कांग्रेस सबसे बड़ी पार्टी है। एक बात सही है कि इंडिया ब्लॉक बना था लोकसभा चुनाव लड़ने के लिए, और लोकसभा चुनाव के बाद इंडिया ब्लॉक की एक भी मीटिंग हुई नहीं है। ये मीटिंग बुलाने की जिम्मेदारी भी कांग्रेस पार्टी की ही थी। कांग्रेस बड़ी पार्टी है। हम अब तक इंडिया ब्लॉक का कन्वीनर नहीं घोषित कर सके हैं। ऐसा नहीं होना चाहिए। अगर हमको लड़ना है एक ताकत के खिलाफ, तो हमको ये सब बातें ध्यान में रखनी चाहिए। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।